राम राम मित्रांनो, मी प्रथमेश गुले. आज मी तुम्हाला दाखवणार आहे डंबेल लॅटरल रेसचा फॉर्म. डंबेल लॅटरल रेस हा मिड डेल्टॉइडसाठी टार्गेट केला जातो. म्हणजे आपले शोल्डरचे 3 पार्ट असतात, एक तर अँटिरियर, एक तर मिड आणि एक असतो पोस्टिरियर. तर लॅटरल रेसमध्ये आपला मिड शोल्डर टार्गेट केला जातो. आणि मित्रांनो, लॅटरल रेस ही सगळ्यात इम्पॉर्टंट एक्सरसाइज येते शोल्डरसाठी, कारण की तुमचा अँटिरियर आणि पोस्टिरियर तरी पुश आणि पुल मुवमेंट्समध्ये काम करतात, पण लॅटरल रेस तुमचा मिड डेल्टॉइड कोणत्याही एक्सरसाइजेसमध्ये काम करत नाही अदर दॅन लॅटरल रेस. तर मग तुम्ही एक तर डंबेल लॅटरल रेस आणि किंवा मग केबल लॅटरल रेस या दोघांपैकी कोणतीही एक्सरसाइज तुम्ही तुमच्या वर्कआउटमध्ये इन्क्लूड कंपल्सरी करा. 2 नाही तर तुम्ही 3 नाही तर 4 सेट केले तरी चालतील, कारण की या मसलला ट्रेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की हा मसल फक्त याच एक्सरसाइजमध्ये काम करतो. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा. मी तुम्हाला ईच अँड एव्हरी डिटेलमध्ये नीट समजवणार आहे. चला तर मग पहिला आपण बघूया की उभं कसं राहायचं. तुमचे पाय म्हणजे तुमचे हील्स तुमच्या हिपच्या सरळ खाली असणार. तुमचे लेग्स असे वाईड नाही पाहिजेत. तुमचे हील आणि हिप एका लाईनमध्ये पाहिजे, याला बोलतात हिप स्टान्स. ओके, नेक्स्ट आहे तर तुमचे हात कुठे असणार. तुमचे हात इथे असणार किंवा तुमचे हात असे असणार. तर तुमचे हात असे असणार, याला बोलतात नॅचरल ग्रिप. म्हणजे तुमचे हात असे पॉकेटच्या इकडे असणार. ठीक आहे, तर तुम्हाला डंबेल्स पण इकडेच पकडायचं आहे. तर तुम्हाला डंबेल्स जर तुम्ही बघाल तर डंबेल्स तुमचा इकडे येणार, इकडे नाही. इकडे आला तरी चालेल, यालाही काय चुकीचं नाहीये, हे काय चुकीचं नाहीये. पण खरी पद्धत, चांगली पद्धत ही आहे, कीप युअर डंबेल्स हिअर. आणि जर तुम्ही बघत असाल तर माझे एल्बो थोडेसे बेंड आहे. मी काय ते मुद्दाम बेंड नाही केलेत, तोच नॅचरल बेंड असतो आपल्या हाताचा. आता मी डंबेल्स खाली ठेवलेत. आता तुम्ही बघा, एल्बो आपला हा नॅचरल बेंड असतोच एल्बोमध्ये. हा आता मी केलाय हात सरळ. असा हात ठेवायचा नाहीये, नाही असं जबरदस्ती बेंड करायचा आहे. आपला जेवढा नॅचरल बेंड असतो तेवढाच एल्बो मध्ये बेंड पाहिजे आपल्या. आता जेव्हा तुम्ही लिफ्ट करणार तेव्हा तुम्हाला असं स्ट्रेट लिफ्ट करायचं आहे अँड देन कंट्रोल डाऊन. तुमचा हात, तुमचा एल्बो तुमच्या शोल्डरच्या लेवलला पाहिजे. तुमचा एल्बो तुमच्या शोल्डरच्या वरती नाही गेला पाहिजे. म्हणजे तुम्ही लिफ्ट करताना असं एवढं वरती लिफ्ट नका करू. ठीक आहे, तुमचा एल्बो इथपर्यंत येऊ दे, शोल्डर लेवलपर्यंत, अँड देन कंट्रोल डाऊन. आणि खाली आणताना तुम्हाला असं जोरात नाही आणायचं. वरती येताना असं जोरात ही मुवमेंट नाही पाहिजे. तुमची मुवमेंट कंट्रोलमध्ये पाहिजे अशी. जसं मी म्हटल्याप्रमाणे एल्बोमध्ये नॅचरल बेंड आहे आणि आपला हात सरळ लिफ्ट करायचा. म्हणजे तुमचा एल्बो आणि शोल्डर एका लाईनमध्ये पाहिजे. जर तुम्ही साईडने बघाल, एल्बो आणि शोल्डर एका लाईनमध्ये. एल्बो असा पुढे नाही पाहिजे. ओके, हा एल्बो असा असणार. आणि हे तुमचं असंही नाही झालं पाहिजे, एल्बो असा खाली डंबेल वरती, ही पोझिशन सुद्धा नाही झाली पाहिजे. डंबेल आणि एल्बो म्हणजे तुमचा व्रिस्ट आणि एल्बो एका लाईनमध्ये येणार. तर काही जण असंही शिकवतात की जेव्हा तुम्ही डंबेल लिफ्ट करतात तेव्हा तो असं खाली गेला पाहिजे. म्हणजे डंबेल असा इथे असं खाली पॉइंटेड पाहिजे. जसं तुम्ही झाडांना पाणी घालताना कसं तांब्या करतात, तसंच हे पाहिजे, खाली पाहिजे. तो नाही मित्रांनो, हे चुकीचं आहे. कधी पण डंबेल तुमच्या स्ट्रेट लाईनमध्ये पाहिजे. डंबेल असा किंवा असा नाही पाहिजे. याच्याने तुमच्या रोटेटेड कफ शोल्डरवरती खूप प्रेशर होईल आणि तो नंतर पुढे जाऊन इंजरी होऊ शकतो. तर याच्यामध्ये तुमचा ब्रिदिंग पॅटर्न कसा पाहिजे, कधी इनहेल करायचं आणि कधी एक्झेल करायचं. तर नॉर्मली सर्व एक्सरसाइजमध्ये जेव्हा रेजिस्टन्स म्हणजे तुमचं जेव्हा वेट अगेन्स्ट ग्रॅव्हिटी म्हणजे जेव्हा वरती जातं तेव्हा एक्झेल करायचं. इनहेल डाऊन अँड एक्झेल अप. आणि एक्झेल करायचं आहे माउथनी, तोंडाने एक्झेल करायचं आहे. आणि इनहेल आपल्या नाकातून घ्यायचं असतं कधी पण. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आता जो मी शिकवणार आहे, डंबेल लॅटरल रेसमध्ये चीट कसं करायचं असतं. आणि चीट फक्त तेव्हाच करायचं असतं जेव्हा तुम्ही एक्स्ट्रीमली हेवी वेट्स जेव्हा लिफ्ट करत असणार ना लॅटरल रेसमध्ये, तेव्हाच तुम्ही चीट करा. जेव्हा तुम्ही बिगिनर किंवा इंटरमिडिएट लेवलचे असणार त्या टायमाला जसा आता मी फॉर्म दाखवला आहे तसाच करा. आणि हे फक्त खूप ऍडव्हान्स लेवलच्या लोकांसाठी असतं, जे खूप वर्षानुवर्ष ट्रेनिंग चालू, त्यांची 4-5 वर्षापासून ते जे वर्कआउट करतात त्यांनीच हा फॉर्म यूज करा. करताना डंबेल नेहमी समोर ठेवावा, हिप थोडी पाठी पुश करायची. आणि जेव्हा तुम्ही लिफ्ट करणार तेव्हा तुमची हिप पुढे गेली पाहिजे आणि हात असे वरती आले पाहिजेत. अँड देन तुम्ही हात असा हळूच खाली घेऊन कंट्रोलमध्ये, अगेन डंबेल पुढे, हिप पाठीमागे, हात वरती, हिप सरळ, अँड देन कंट्रोल डाऊन. अगेन ही मुवमेंट तुम्हाला कंटिन्युअस अशी करायची आहे. सर काय काय लोक असंही करतात, हिप पुढे आणि मग हे
ही मुवमेंट करतात, हात पुढे हिप पाठी सायमल्टेनियसली. तर तसं नाही करायचं आहे. तुम्हाला हात असा लिफ्ट करायचा आहे, देन कंट्रोल डाऊन, मग परत पुढे डंबेल हिप पाठी अप अँड देन डाऊन लाईक दिस. तर मग मित्रांनो, मी हा डंबेल लॅटरल रेस एकदम डिटेलमध्ये समजवण्याचा खूप प्रयत्न केला आहे. तरी पण तुम्हाला काय डाऊट्स राहिले असेल तर तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये मला डाऊट्स तुम्ही विचारू शकतात, किंवा मग डायरेक्ट तुम्ही जर मला व्हॉट्सॲपवरती जरी सुद्धा मेसेज केला तरी सुद्धा चालेल. माझा नंबर आहे 9833730808. या नंबरवरती तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सॲप करून पण तुम्ही मला तुमचे डाऊट्स विचारू शकतात. मी तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि हा व्हिडिओ तुमच्या जिम फ्रेंड्स बरोबर नक्कीच शेअर करा, कारण की भरपूर जणांना माहिती नाही की लॅटरल रेस ही एक्सरसाइज किती इम्पॉर्टंट आहे. याचे इम्पॉर्टन्स लोकांना माहिती नाही आणि ते कशी करायची हेही माहिती नाही. तो प्लीज करून तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स बरोबर, नातेवाईकांबरोबर नक्कीच शेअर करा. हे झालं तुमच्या लॅटरल रेससाठी. पण जर तुम्हाला पाहिजे असेल की तुमचा पूर्ण वर्कआउट कोणत्या ट्रेनरच्या गायडन्सनी केला पाहिजे, तरी सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. माझा नंबर मी तुम्हाला दिला आहे, त्याच्यावरती तुम्ही मला व्हॉट्सॲप करून, मी ऑनलाईन ट्रेनिंग सुद्धा घेतो लाईव्ह. आणि जर तुम्हाला माझ्याकडून वर्कआउट शेड्यूल किंवा डाएट प्लॅन सुद्धा पाहिजे असेल, त्याच्यासाठी पण तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. मी ते नक्कीच तुम्हाला प्रोव्हाइड करेन.